मंडळींचं आणि विद्यार्थीजनांचं इथे स्वागत करतो. मी प्रोफेसर सुहास सरगर, लीडर IAS अकॅडमी नवी मुंबईच्या वतीने आज आपलं हे भाग दुसरा संवाद मालिका की अभ्यासामुळे खरंच श्रीमंत होता येतं का, हा प्रश्नचिन्ह आज बऱ्याच जणांना पडला आहे. मग व्हायचं तर प्रत्येकाला श्रीमंत जीवनामध्ये असतंच, परंतु मार्ग प्रत्येकाचे भिन्न असतात. कोणाला तो भेटतो, कोणाला उशिरा, कोणाला लवकर, किंवा कोणाला तो मार्ग भेटतच नाही. पण मग श्रीमंत व्हायचं आहे, मग अभ्यासातून श्रीमंत होता येतं का, याविषयी आपण आज बोलणार आहोत. खरं तर बऱ्याच जणांनी 8वी नंतर जर कुठल्या नोकरी किंवा व्यवसायाला सुरुवात केली असती तर त्यांचा मार्ग सुरू झाला असता. पण इथं उपस्थित असणारे सर्व मंडळी ही 10वी 12वी डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहे. याचा अर्थ यांनी यांच्या जीवनाचा मार्ग अभ्यासातून पैसे किंवा अर्थार्जन करणं आणि करिअर, मग ती तुमचं कौशल्याचं विकसन असेल किंवा जीवनाचं आर्थिक विकसन असेल, तो मार्ग यांनी निवडला. सो म्हणजे ह्या सगळ्यांचा सर आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना मला असं वाटतं की कुठेतरी विश्वास आहे की अभ्यासामुळे जीवनात प्रगती होते किंवा अर्थार्जन करता येताना हवी ती स्वप्न पूर्ण करता येतात. पण कसा, हा प्रश्न बऱ्याच जणांना डिग्री झाल्यानंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पडतो. मग त्याविषयीचीच आजची ही संवाद मालिका. आपल्याला आज जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ते आपले संजय लीला बालकृष्ण सर. सर गेली 20 वर्षाहून जास्त काळ समुपदेशन, काउन्सिलिंग या क्षेत्रात आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये सरांचा जो अनुभव आहे तो खूप मोठा आहे. मला तर असं वाटतं की आपल्यापैकी इथे उपस्थित असणाऱ्या लोकांचं आयुष्याचा तेवढा कालखंड नसेल तेवढी वर्ष सरांनी या क्षेत्रात कार्य केलेलं आहे. आणि सो मी त्यांना इथे बोलवतो आणि विनंती करतो की सर, आता इथून पुढचा जो चार्ज आहे तो तुम्ही सांभाळावा. सो त्यानंतर तुम्हा विद्यार्थी मित्रांना सुद्धा काही प्रश्न उत्तरं असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता. मी तुर्तास सर्वप्रथम हे क्लिअर करतो की हे व्याख्यानमाला नसून ही संवाद मालिका आहे. व्याख्यानमालेमध्ये एखादी व्यक्ती बोलत असते आणि बाकीचे श्रोतृगण ऑनलाईन किंवा ऑफलाईन सेमिनार किंवा वेबिनार ऐकत असतात. पण इथे तसं न होता याला आपण वेबिनार म्हणतोय, तो संवाद मालिकेचा आहे. म्हणजे तुमचे प्रश्न, सरांची उत्तरं किंवा सरांनी काही विचारलं तर तुमच्या जीवनातल्या काही घटना तुम्ही इथे सांगू शकता. आणि संपूर्ण 2 ते 3 या वेळेमध्ये हे सेशन चालणार आहे. सर, आपण बोलूया. सरांचं स्वागत करतो मी. या, वेलकम सर, बोलूया आपण. थँक्यू, धन्यवाद. सर्वात प्रथम मला हे जाणून घ्यायचंय की काल उपस्थित होते त्यापैकी आज किती जण आहेत, कारण आपण त्यांना काहीतरी होमवर्क दिला होता. इथे पुष्पा मॅडम कालच्या आहेत, अजून दुसरे अजून होतील जॉईन. अच्छा, आज आहेत ते नवीन आहेत बरेचसे. हा, नवीन म्हणजे काहींना मी ओळखतो, काही जण आहेत ते नवीन आहेत किंवा काही सेशन्सला यापूर्वी माझ्या येऊन गेले होते, आयदर स्पर्धा परीक्षेच्या किंवा व्याख्यानमालेसाठी. तर ती मुलं आहेत, त्याच्यात बोलू शकता सर. तर तुम्ही बरोबर सांगितलं, ही संवाद मालिका आहे, चर्चासत्र आहे आणि याच्यामध्ये आपण एकतर्फी कधीच बोलत नाही. मी बोलतोय अर्धा तास किंवा 1 तास आणि बाकीचे ऐकतात, असं आपलं स्वरूप नसतं. तर माझी अशी इच्छा आहे की काही लोकांनी प्रश्नाला सुरुवात करावी की काय त्यांना नक्की विचारायचं, आणि त्यांच्या वतीने तुम्ही पण विचारू शकता. अशा पद्धतीने सुरुवात होईल, मग आपला कार्यक्रम 1 तास व्यवस्थित रंगत जाईल. विचारू शकता तुम्हाला काही प्रश्न असतील तर. सर, सर्वांनी प्रश्न की सर, श्रीमंतीचं मोजमाप असावं, कारण कोणाचं तरी आय थिंक स्पीकर आणि माईक त्यामुळे डबल आवाज. नमस्कार. हा प्रश्न विचारला की सर, श्रीमंती नक्की फक्त स्वतःच्या पोटापाण्याचा शकेल किंवा का मग अंबानी श्रीमंत व्हावं? कारण या लोकांनी पण सचिन तेंडुलकरनी आणि वॉरेन बफेट्सनी मार्केटचा अभ्यास केला,
धीरूभाई अंबानीने म्हणून भारतातला श्रीमंत मुलाचा आज वडील आशिया खंडातला अंबानीचे वडील. सो सर सांगू शकाल की कसं मापदंड घ्या? मला सांगा, श्रीमंत का व्हायचं असतं माणसाला? श्रीमंत कशासाठी व्हायचं असतं? सर्वप्रथम म्हणजे मला तरी असं वाटतं की आरोग्य, त्याच्या बरोबरीने पाच मूलभूत गरजा सगळ्या देशांनी, परंतु आता एक सहावी गरज येते ती म्हणजे सो वायफाय बरेच त्याच्यामुळे तर बऱ्याच जणांना इंटरनेट 2 GB चा डेटा म्हणजे कुठेतरी इथून परिस्थिती उद्भवते. त्यामुळे जर विचार केला तर श्रीमंतीचे मापदंड तरी पुरेसा. अच्छा, हा इंटरनेटचा डेटा म्हणजे प्रत्येकाची श्रीमंतीची व्याख्या ही वेगवेगळी आहे, लक्षात घ्या. प्रत्येकाची श्रीमंतीची व्याख्या मुळातच वेगळी आहे. की काही लोक अगदी झोपडीत राहून सुद्धा खूप श्रीमंत राहतात, मनाने श्रीमंत राहतात. कारण श्रीमंत होण्याचा मूलभूत मार्ग हा आहे की स्वतः सुखी होणं. आणि तुम्ही खूप श्रीमंत होऊन सुद्धा जर तुम्ही सुखी नसाल तर त्या श्रीमंतीला काही अर्थ आहे का? नाहीये. मग अभ्यासाने श्रीमंत होता येतं का? तर त्याचं उत्तर आहे हो. पण केवळ पैशाने श्रीमंत होणं असं नाही. आपल्याकडे अनेक मोठमोठे लेखक, कवी, जसं तुम्ही उल्लेख केला सचिन तेंडुलकर किंवा अनेक लोक, ती श्रीमंत झाली पण ती सुखी आहेत, हे महत्वाचं. लता मंगेशकरला गाण्यामध्ये जो आनंद वाटतो तो कशामध्येच वाटणार नाही ना. आणि कुठल्याच व्यक्तीने पैसे कमवण्यासाठी काही शिकलं नाही आतापर्यंत, हे लक्षात घ्या तुम्ही. पहिली गोष्ट, आपला जो मूलभूत पाया आहे अभ्यासाचा, तो पैसे कमवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी अभ्यास नसतो. पण अभ्यास करून श्रीमंत होता येतं. अभ्यास करून म्हणजे काय? तर कशाचा अभ्यास? ज्याच्यामध्ये आपल्याला रुची आहे. आता तुम्ही जे करता आहात ते खूप कमी जणांना जमतं, मला सुद्धा जमत नाही. लक्षात आलं का? पण तुम्ही श्रीमंत आहात माझ्या दृष्टीने. तर श्रीमंती हा सापेक्ष शब्द आहे, हे नीट प्रत्येकाने लक्षात घ्यायचं. दुसरं, आपण ज्याला अभ्यास म्हणतो तो अभ्यास म्हणजे काय? आपण माहिती गोळा करतो. कसली माहिती गोळा करतो आपण? की बाबा अमुक ठिकाणी काय चाललंय, राजकारणात काय चाललंय, इतिहासात काय घडून गेलं. माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन नाही, नॉलेजची गरज आहे. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. नॉलेज इज बेटर देन इन्फॉर्मेशन. कारण इन्फॉर्मेशन कोणाकडेही असू शकते. आता व्हॉट्सअपवर, गुगलवर, सगळीकडनं आपण जे कलेक्ट करतो ते नॉलेज नाही, ती इन्फॉर्मेशन आहे. बट वन्स यू हॅव नॉलेज हाऊ टू अर्न मनी, मग त्याच्यासाठी तुम्ही काही करू शकता ना. आणि हाऊ मच मनी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एखाद्याला दिवसाला 50 रुपये मिळाले तर तो खुश होतो, एखाद्याला 500 रुपये मिळाले तर खुश होतो, आणि एखाद्याला दिवसाला 5 करोड मिळाले तरी तो खुश असेलच असं नाही. ती श्रीमंती ही कशामध्ये आहे? आपल्याला जे आपण मिळवलंय त्याच्यामध्ये नाही, आपल्याकडे जे आहे त्यात आपण कितपत आनंदी राहू शकतो, हा खरा अभ्यास, हे खरं शिक्षण. सर मस्त उत्तर. माझा आवाज डबल येतो? हो सर, हो सर. ओके, कदाचित तो माझा मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही ऑन आहे त्याच्यामुळे असावा. आता सिंगल आला ना?
हो सर. हां ठीक आहे, ते इयरफोनचा इश्यू होता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम सर. किंवा विद्यार्थी मित्रांनो, मी एक काम करतो, तुमचा आवाज बंद करतो. नाव आय एम ऑडिबल. आता आता माझा आवाज येतो, सिंगल येतो. हो हो. ओके. ओके. आपल्या सगळ्यांना बरेचसे शास्त्रज्ञ माहित आहेत. एडिसन एक वैयक्तिक जीवनामध्ये शास्त्रज्ञ होता आणि तरी सुद्धा आय थिंक जनरल इलेक्ट्रिकल्स ही त्याची कंपनी पण होती. म्हणजे त्याने त्याच्या जीवनामध्ये विज्ञान म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी, भारतीय संस्कृतीमध्ये सहसा असं म्हटलं जातं की दोन्ही एकत्र नाही नांदत, तर त्याच्या जीवनात मात्र नांदल्या. सो मग अभ्यासातून श्रीमंती येते की नाही येत आहे. पाणिनी सारखे असे व्याकरणकार होते की खूप अभ्यासू होते पण वैयक्तिक जीवनात गरीब होते. सुदामा ज्ञानी खूप होता पण लक्ष्मीने मात्र गरीब होता, पण भक्तीच्या बाबतीत मात्र श्रीमंत होता. सो मग तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो, की श्रीमंती म्हणजे नक्की काय आणि अभ्यास म्हणजे नक्की काय? तुम्हाला प्रश्न पडले असतील ना, तुम्ही विचारा सरांना. आपली ही संवाद मालिका आहे. कोणी प्रश्न विचारतंय का? कीर्ती मॅडम. तुम्हालाही कोणी प्रश्न विचारतंय का? नसेल तर मी सुहास सरांनी सांगितलेल्या विधानाचं विश्लेषण करतो. मुळात आपलं जे शिक्षण आहे ते काही ॲझम्पशनवर म्हणजे काही समजुतींवर आधारित आहे. जसं सरांनी एक वाक्य सांगितलं की लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत. असं अजिबात नाही आहे. असं अजिबात नाही आहे. आपल्याकडे पु ल देशपांडे, प्र के अत्रे, वपू काळे, केवळ कथाकथन ह्या विषयावर वपू काळेंनी लाखोची मानधन घेतलं आणि त्याचा योग्य उपयोग पण केला. त्यामुळे मुळात आपण जे जुन्या समजुती आहेत त्यातून बाहेर पडलो ना, की लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत. किंवा आता त्यांनी सुदाम्याचं उदाहरण दिलं. सुदाम्याला गरीब कोण म्हणेल? याचा सखा कृष्ण होता, ज्याने त्याला अख्खं काय म्हणतात ते आता दंतकथा असेल किंवा काय असेल, पण ज्याने त्याला घरी जाईपर्यंत त्याचं घर सगळं मढवून टाकलं, त्याची वाडी उभारून दिली, त्याला गरीब कोण म्हणेल? तर मुळात गरिबी आणि श्रीमंती आहे ना, ही मानसिक अवस्था आहे. हे नीट लक्षात घ्यायचं. तुम्ही मनाने गरीब असाल म्हणजे काय, की आपण गरीब आहोत, आपल्याकडे पैशाची कमी आहे, आपल्याकडे ह्याची कमी आहे. जेवढा तुम्ही कमी गोष्टींचा विचार करा की माझ्याकडे हे नाही, हे नाही, हे नाही, तेव्हा आपण गरीब होत जाऊ. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल अरे वा माझ्याकडे सगळं काही आहे, मगाशी मी बोललो की श्रीमंती कशामध्ये आहे? पैशामध्ये नाही आहे, किंवा तुम्हाला काय मिळवायचं याच्यामध्ये नाही आहे. तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती सुखी आहात, किती एन्जॉय करताय. आता आपण जसं जिथे जिथे कोणी असेल आपापल्या परिस्थितीने बसलेलो आहोत, बरोबर ना, पण एन्जॉय करतो आहोत. तर हे जमलं पाहिजे, मग ती श्रीमंती आपोआप येते. श्रीमंती अभ्यासातून येते का? त्याचं उत्तर परत एकदा होच आहे. मग श्रीमंतीचा अभ्यास केला पाहिजे ना. मग श्रीमंतीच्या अभ्यासामध्ये काय आहे की आता बघा, कोणी एखादा कवी असतो, तो केवळ कवी बोलून श्रीमंत होतो, कविता बोलून. म्हणजे आपला कपिल शर्मा सारखा आहे, त्याला फक्त विनोद येतात करता. चला हवा येऊ द्या, तुम्ही कार्यक्रम बघितला असेल, त्याच्यामध्ये काय आहे, झाले ना श्रीमंत सगळे. त्या सगळ्यांना मी ओळखतो, त्या सगळ्या कलाकारांना व्यक्तिशः ओळखतो. अतिशय गरिबीत होते पण त्यांना हसवता येत होतं छानपैकी.
आपल्याला अभ्यासातून श्रीमंत व्हायचंय म्हणजे काय, कशाचा अभ्यास करायचा, केवळ पुस्तकांचं नाही. आपल्याला काय उत्कृष्ट येतं त्याचा अभ्यास करायचा, त्याचा सराव करायचा, आणि ती गोष्ट जेव्हा लोकांना आवडायला लागते, शिखरावर जायला लागते, त्यावेळी आपोआप मनुष्य श्रीमंत होतो. माझ्या अनेक मित्र असे आहेत. उदाहरणं, मी गेले कित्येक वर्ष केवळ स्पोकन इंग्लिश वरती भरपूर पैसे कमवले, कारण मला ते खूप आवडायचं शिकवताना, आजही आवडतं. अशा अनेक गोष्टी आहेत की जे श्रीमंत तुम्हाला घडवू शकतात. पण तुम्ही पहिलं स्वतःकडे तर बघा की मला काय चांगलं येतं आणि ते मी करेन. हॅलो, हा येतोय सर, येतोय. हो येते, पण कोणाचा प्रतिसाद नाही. आज काल बऱ्याच जणांचा प्रतिसाद होता चांगला. मी मित्रांना विनंती करेल, विद्यार्थी मित्रांनो, की संवाद साधा. तुमचे व्हिडिओ ऑन हो. करता आले तर व्हिडिओ ऑन ठेवा. तुमचे काही शंका कुशंका असतील तर विचारा, कारण गेल्या एवढ्या वर्षांचा सरांचा अनुभव आहे, म्हणजे 22 वर्षांचा अनुभव आहे या क्षेत्रामधला समुपदेशनाचा. त्यामुळे जेवढे तुम्ही संवाद साधून सरांनाशी बोलाल तेवढं ही जी व्याख्यानमाला आहे सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी 2 ते 3 या वेळेमध्येही चालते. त्यातून तुम्हाला तुमचं उज्ज्वल भविष्य घडवता येईल. स्वहित पहिलं साधा, समाजहित त्यामुळे आपोआप साधलं जातं, राष्ट्रहित सुद्धा त्यातूनच साधलं जातं. कोविड-19च्या काळात बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आर्थिकच प्रश्न आणि आर्थिकच चणचण जाणवते. त्यामुळे प्रत्येकाला मग सोशल मीडियावरती पण सारे व्हॉट्सअपवरती मेसेज आले की तुम्ही 20, 22, 15, 5, 10 वर्ष आर्थिक क्षेत्रात आहात, पण निवळ 3 महिने लॉकडाऊन पडलंय, मार्च, एप्रिल, मे मागील वर्षी, आणि सगळ्यांची वाताहत झाली. मग आपण करतोय ते अर्थार्जनाचे मार्ग चुकलेत का? आपण शिक्षणातून ज्या मार्गाने चाललोय त्यातून कुठे चुकलंय का? मग इंटरनेट बेस काही श्रीमंती करता येऊ शकते का? या संदर्भातले सर तुमचं मत काय ते आमच्या विद्यार्थी मित्रांना सांगितलं तर बरं. बर, पहिली गोष्ट, कोविड आला त्यावेळी कोणाला त्रास झाला जास्त? मुळात मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. एक दंतकथा म्हणा किंवा काल्पनिक कथा म्हणा. परमेश्वर ज्यावेळी आपल्याला पृथ्वीवर पाठवतो त्यावेळी तो कानामध्ये एक गोष्ट सांगतो आपल्या, की बाळा मी तुला पृथ्वीवर पाठवतोय ना, तर तुझ्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. तुझ्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. मगाशी तुम्ही उल्लेख केलात अन्न, वस्त्र, निवारा. आणि असं फार क्वचित लोक तुम्हाला भेटतील की ज्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा पूर्ण होत नाहीत. पण परमेश्वराने दुसरी अट घातली, तुझ्या जर इच्छा वाढल्या तर त्या पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी स्वतःची आहे. दुर्दैवाने झालं काय, जो मिडल क्लास माणूस होता, मध्यमवर्गीय माणूस होता, तो चंगळवादी झाला. चंगळवादी समजतोय ना सगळ्यांना शब्द? विद्यार्थी आहेत की नाही, बोलतच नाही आहेत. हो सर, हो सर. चंगळवादी झाला. चंगळवादी याचा अर्थ काय की गरज नसताना खर्च करणे. खर्चाचे प्रकार असतात, एक असतो आवश्यक, एक असतो अनावश्यक, अति आवश्यक. आज लोक डीमार्ट मध्ये जातात. पूर्वी आम्ही काय करायचो, वाण्याला एक यादी द्यायचो की बाबा हे एवढंच सामान पाहिजे. पण आज डीमार्ट मध्ये जाणारा माणूस 1000 रुपयाची खरेदी करायला गेलेला माणूस तो 2000ची, 3000ची, 5000ची खरेदी करून येतो. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मध्यमवर्गीय माणूस अडचणीत सापडला. जर पहिल्यापासून लॉकडाऊन कशासाठी आलाय किंवा कोरोना कशासाठी आलाय किंवा जी काही संकट येतात ती आपल्याला शिकवण्यासाठी येतात, एवढं जरी आपल्याला कळलं ना, अरे आपण एवढ्या ह्याच्यामध्ये जगू शकतो, एवढ्या कमी मध्ये आपण खर्च भागू शकतो, मग आपल्याला चंगळवत का पाहिजे? म्हणजे जिथे आपण 100 रुपयाचं शर्ट किंवा 200 रुपयाचं शर्ट घेऊ शकतो, तिथे 2000चं घेणारा मध्यमवर्गीय निघाला. आणि आज तो मध्यमवर्गीय त्यामुळे त्रासामध्ये आहे. पण ज्यांनी अतिशय काटकसरीचं जीवन जगलं, थोडीफार बचत केली, थोडेफार पैसे गाठीशी ठेवले, ते लोक अडचणीमध्ये आले नाही. तर आपल्याला यापुढे पण हेच शिकायचं आहे. अभ्यासातून काय शिकायचं आहे? अभ्यासातून श्रीमंत होणं म्हणजे काय? तर वाचवाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल नाही म्हणत आहे मी, वाचवाल तर वाचाल. की आज तुमच्याकडे समजा 10 रुपयाचं उत्पन्न असेल
तर त्यातले जास्तीत जास्त पैसे वाचवा तुम्ही. कारण लोकांचा चंगळवद असा आहे, कल क्या होगा किसने देखा, आज आहे तर आज खर्च करा, अशा पद्धतीने नाही चालत ना. सेव्हिंग न केलेली लोक ही थोडी त्रासामध्ये आली. नोकऱ्या गेल्या मी मान्य करतो, पण नोकरी होती तेव्हा पगार होता ना. मग त्या पगारातलं किती जणांनी काय वाचवलं. मग अभ्यासाने श्रीमंत होता येतं याचा अर्थ काय की आपल्याला सेव्हिंगचा पण अभ्यास केला पाहिजे ना, वाचवण्याचा अभ्यास केला पाहिजे. 2 पैसे आपण कुठे गुंतवले तर त्याचे काय होतील, कुठल्या कंपनीमध्ये काय, त्याचा अभ्यास मध्यमवर्गीय न करत असल्यामुळे मध्यमवर्गीयांना समस्या आल्या. पण ज्यांनी तो व्यवस्थित अभ्यास केला होता ते अडचणीत नाही आले. माझे अनेक मित्र आहेत असे की जे अजूनही व्यवस्थित आहेत. म्हणजे दुसरा लॉकडाऊन आला, तिसरी लाट आली तरी, कारण त्यांनी योग्य काळामध्ये चंगळवाद न करता जे पैशाची बचत केली. म्हणजे आता आपल्याला लॉकडाऊन नंतर हे शिकायचंय की आपल्याला अनावश्यक खर्च करायचाच नाहीये. अनावश्यक खर्च करायचाच नाहीये. काही गरज नसते. आपल्याकडे अनेक कपडे असतात पण आपण नवीन घेतो. उगाच कुठेतरी उधळपट्टी करतो, लग्नामध्ये उधळपट्टी करतो. बऱ्याच गोष्टी आहेत या विषयावर बोलण्यासारख्या. तर अभ्यासातून श्रीमंत होणे म्हणजे काय. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, काल जे होते त्यांना माहिती असेल की अभ्यास कशाचा करायचा, तर जीवनाचा करायचा. आपण काय करतो, पुस्तकाचा अभ्यास करतो. मग ग्रॅज्युएट झालेला माणूस, अप्पर ग्रॅज्युएट झालेला माणूस किंवा आणखी कितीही मोठे शिकून झालेले मोठे मोठे ऑफिसर आपण बघतो, ते भ्रष्टाचार करतात. त्याला काय अभ्यास म्हणतात का. जीवनाचा अभ्यास केलात तर तुम्ही श्रीमंत होता. आणि श्रीमंत म्हणजे केवळ पैशाने नव्हे, तुमचं शारीरिक आरोग्य ही सुद्धा एक प्रकारची श्रीमंती असते. तुमचं वागणं बोलणं, तुमचं व्यक्तिमत्व ही सुद्धा श्रीमंतीच असते. पण आपण त्या कूपमंडूक व्याख्या ज्या करून ठेवलेल्या, श्रीमंती म्हणजे पैसा, असं अजिबात नाही. अभ्यासातून तुम्हाला श्रीमंत होता याचा अर्थ तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहता येतं, श्रीमंतासारखं राहता येतं. श्रीमंत माणूस कसा असतो, सुखी असतो, आनंदी असतो, असा एक आपला समज आहे सगळ्यांचा, असं समजूया आपण. पण आपल्याला आनंदी राहण्यासाठी पैसा नाही लागत ना. आपल्याला आपल्या गरजा, इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो. गरजा भागवण्या इतक्या अनेक गोष्टी आहेत. अनेक NGO काम करतायत, तिथे लोक उपाशी राहू देत नाही आहेत. मी अनेक ह्या लॉकडाऊन मध्ये मी तर एवढे कपडे वगैरे काय डोनेट केले असतील, जेवण डोनेट केलं असेल. कोणाची तरी गरज भागते. आपण काय मोठे दानशूर नाहीये. पण आपल्या इच्छा जर जास्त झाल्या की नाही मला हेच पाहिजे, तेच पाहिजे, अमुकच पाहिजे, तर मात्र गडबड होऊ शकते. सुहास सर बोला. म्हणजे हतोवा प्राप्तसी स्वर्गम जित्वा भूषसे वहीन तस्मात तिष्ठत कोणत्याही युद्धाय कृतनिश्चय. गीतेत भगवंतानी कृष्णाला सांगितलं की अरे असा नैराश्यात क्या जातोस, की उठ उभा राहा, लढ, लढता लढता जर मेलास तर स्वर्गाचं राज्य उपभोगशील, आणि जर जिंकलास आणि जिवंत राहिलास तरी पृथ्वी अति उपभोगशील. उठ उभा राहा, लढायचा निश्चय कर. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या येतात त्यांना लढायला शिकलं पाहिजे, लढायला उभं राहिलं पाहिजे. फुटबॉलचा खेळायचा अभ्यास केला आणि बॅटिंगची क्रिकेटची बॅट हातात धरली म्हणजे आपल्याला साहजिक आहे की आपल्याला ती खेळता येणार नाही. म्हणजे बॅटिंग करायला मला क्रिकेटचं ज्ञान घेणं आवश्यक आहे. तसं श्रीमंती जर मी पैशाच्या बाबतीत मोजत असेल तर मग मला आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे. म्हणजे श्रीमंत होण्या, जसं मानसिक श्रीमंती झाली किंवा शारीरिक श्रीमंती झाली, तशी आर्थिक श्रीमंती म्हणजे पैशाने येते. मग पैशाचं शास्त्र हे आजपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग शिकलं असेल तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की कुठेही पैशाचा विनियोग कसा करावा, पैशाची निर्मिती कशी करावी या संदर्भात कधीही त्यामुळे बऱ्याच जणांना की पैसा कमवला म्हणजे पैशातून सगळी संकट त्यामुळे फक्त कोरोनाच्या काळात आपलं
त्याच्याकडून फार काळ अपेक्षा ठेवली तर एक दिवसाचं तुम्हाला जगता येईल, त्यानंतर मात्र आपल्याला स्वप्न करावं लागतं, मग आपला अभ्यास आपल्याला करावा लागतो. नोकरी करताना नोकरीचं कौशल्य व्यवसाय करत असाल तर हस्तगत करावं लागतं. म्हणजे माझा मोबाईलचा काहीतरी इश्यू होतोय, माहित नाही लॅपटॉपचा. सुहास सर, आज विद्यार्थी काहीच बोलत नाहीयेत. काही कल्पना नाही सर, बोलतील. संकल्पना नवीन असेल, संकल्पना नवीन असेल तर सर थोडा विषय वेगळा आहे म्हणून. अहो वेगळं असं नाहीये, घेतलं ना त्यातून तुम्हाला श्रीमंत त्याचे मार्ग तुम्हाला आवश्यक असतात या दृष्टिकोनातून हा विषय. प्लीज. ठीक आहे, विषय त्यांना नवीन वाटतो किंवा अवघड नाहीये. खरं तर हा कॉमन विषय. पैसे कमवणं हे प्रत्येकाची गरज आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्याकडे जे काही कौशल्य असेल, जे काही, मग आपण पापड बनवत असू, आपण चांगलं जेवण बनवत असू, आपण चांगली स्वच्छता करत असू, जे कौशल्य आहे ते परिपूर्ण वापरून पैसा कमवता येतो. या जगामध्ये पैसे भरपूर लोक कमवत आहेत. फक्त मध्यमवर्गीयांची मानसिकता काय आहे? मी स्वतःचं उदाहरण सांगतो. मी चांगला जेवण बनवतो मस्तपैकी, आणि मी अनेक मी माझ्या जे हॉटेलवाले मित्र होते त्यांना सांगितलं, बाबा तुला कुक हवा असेल तर सांग लॉकडाऊन मध्ये, कारण माझा व्यवसाय थोडा ठप्प झालाय, पण मी चांगलं जेवण बनवतो. तर अर्थात त्यांनी ते मस्करीत घेतलं किंवा काय, पण ती तयारी ठेवली पाहिजे ना. आणि आपल्यामधली कौशल्य पहिली गोष्ट ओळखली पाहिजे, नसलेली कौशल्य वाढवली पाहिजे. की तुम्ही जे काही चांगलं करता ना, आज अहो आपण म्हणतो, आपण काय म्हणतो, जो भैया इस्त्रीवाला असतो तो किती रुपये कमवतो माहितीये का तुम्हाला? पण मराठी माणूस, किती मराठी माणसांची इस्त्रीची दुकानं आहेत सांगा बरं. मला तर शहरात खूप कमी दिसते, म्हणजे नाके बरोबर. मग आपण ते इस्त्रीचं दुकान टाकायला पण नसतो, लोक काय म्हणतील. म्हणजे पैसे कमवण्याचा पहिला अडथळा असा आहे की लोक काय म्हणतील. उद्या मी समजा डबे देऊन सुरुवात केली किंवा काय केलं, किंवा आता तुम्ही शिकताय तर तुम्ही इतरांना शिकवून पैसे कमवू शकता. तुमचं गणित चांगलं असेल, तुमचा एखादा विषय चांगला असेल, त्या विषयामध्ये पारंगत होऊन पैसे कमवू शकता. पैसे कमवण्याचे कमीत कमी 10,000 मार्ग या विश्वामध्ये आहेत. पण आपला अडथळा काय आहे की मी हे कसं करू, मला हे शोभेल का, मी अमुक केलं तर बरं दिसेल का, इथे सगळे अडथळे आहेत. आणि म्हणून पैसे कमवण्याचा अभ्यास म्हणजे काय, मनी क्रिएशन म्हणजे काय. आता लोक सांगतात लॉ ऑफ अट्रॅक्शन, मान्य आहे. म्हणून मी सुरुवातीपासून सांगतोय की पहिलं तुम्ही स्वतःला श्रीमंत समजाच, तर तुमच्याकडे पैसे येतील. तुम्ही सारखं आपल्या दारिद्र्याचं वर्णन, आपल्या कमीपणाचं वर्णन लोकांजवळ करत राहिला तर तुमच्या लक्षात येईल की गेली 15 वर्षापूर्वी जी अवस्था होती तीच आज आहे आपली. श्रीमंत आहोत आपण, आणि आपण काही करू शकतो पैसे कमवण्यासाठी. मी तर स्पष्टपणे ऑनलाईन सांगतो. माझ्या मुलाला मी सांगितलं, बाबा काही नाही केलं, मोठा शिकलाय तो बऱ्यापैकी, पण म्हटलं काही नाही केलंस तर वॉचमनची नोकरी तुला मी माझ्या सोसायटीत देतो, ती करशील ना. लाज नाही बाळगायची. आपला मराठी माणूस लाज बाळगतो. तुम्ही बघा आज पैसे कोण कोण कमवतो, आजूबाजूला डोळे उघडून बघा. आज सुहास सरगर मिळून भाजीचा ठेला टाकला तर काय त्यात वावगं काही नाही आहे. पण मग सरांच्या मनात किंवा माझ्या मनात विचार येणार, अरे लोक काय म्हणतील, आपण एवढं मोठं IAS शिकवतोय, अमुक शिकवतोय.
तर पैशाला असं काही लिमिट नाही आहे. तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकता, कुठलाही. या जगात अनेक व्यवसाय आहेत आणि सगळे स्किलवाले कमवतात आहेत. कालच मी एकाला रोजंदारीवर कामाला लावलं. त्याची हजेरी आहे 800 रुपये पर डे. अतिशय अंगुठा छाप माणूस आहे, पण हर कामे आहे, काही करू शकतो. त्याला एका बिल्डरकडे कामाला लावलं. त्याला दिवसाला 800 रुपये मिळतात. 8 त्रिक 24,000. आणि तेच अनेक सुशिक्षित लोक 15,000वर 20,000वर काम करतात. तर मला म्हणायचं तेच आहे की आता त्या माणसाने अंगुठाच्या म्हणजे त्याने अभ्यास नाही केलाय ना, पण त्याचा अभ्यास काय आहे की त्याला तुम्ही कुठलंही काम सांगितलं, कुठलंही, तर तो करतो. त्याला काही सांगा, काही. त्याची परीक्षा घेतली 8 दिवस मी. काही सांगा, स्वच्छता कर, अमुक कर, तमुक कर. हो सर, हो सर. त्याला 800 रुपये रोजगारावर नोकरी मिळाली. आणि आपण मध्यमवर्गीय नेहमी पैशाविषयी नकारात्मक विचार करून मागे राहतो. आपल्याला जे जे जमतं ते करायचं, लोकांचा विचार नाही करायचा. बोला सर, आता संपत आलंय सेशन, कारण आज विद्यार्थ्यांचा प्रतिसाद. हॅलो. बोला. हा सर, मी बोलू शकते सर या विषयावर थोडं? नक्की नक्की. हा सर, मी म्हणजे माझं शिक्षण तिकडं गुजरातमध्ये झालंय. 1ली ते 10वीला मी तिथं होती. तिकडचे मी अनुभव सांगते माझे. तिकडं म्हणजे सगळे गुजराती, मराठी वगैरे कोणीच नाही तिथं. माझा अनुभव असा होता की हॅलो हो, ते तिकडचे लोक एवढं शिक्षणाला इंटरेस्ट नाही घेत. हा, आपले मराठी माणूस कसं आहे की 12वी केली, स्पर्धा परीक्षा, 10 वर्ष त्याच्यात चालवायची, परत आयुष्य घरी बसायचं नाराज, आयुष्य पुढचं जातं. ते गुजराती माणसाचं तसं नाहीये. ते फक्त बिझनेस महत्व देतात. आपला माणूस तसा नाही करत. तिथला मी अनुभव सांगते. आमचा एक मित्र परिवार घेतो. तुमचा माईक बंद आहे. एक मिनिट. संजय सर. हो हो सर. बोलत असताना तुमचा माईक जर तुम्ही तुम्ही इयरफोन शिवाय बोलतात, त्यामुळे ते आवाज डबल स्पीकर माईक मध्ये येतो. हॅलो. माईक बंद करा थोडा. हो सर, तिथलं ते फक्त 10वी शिक्षण घेतात. इतर ITI किंवा त्यांनी एवढा मोठा बिझनेस उभा केला. मग फरक का आपल्या मराठी माणूस नाही, गुजराती माणसात हा फरक कसं काय? सर आवाज येत नाही सर. सर माईक ऑन करा. मी माईक म्यूट केला होता तुमचा. हा, मी म्यूट केला होता कारण ह्या याच्यावरती आवाज डबल येत होता. बर, याच्यावरती जगप्रसिद्ध जे बिंद्रा म्हणून आहेत मोटिवेटर, त्यांचे व्हिडिओ बघितलेत का तुम्ही? तर त्या बिंद्रांनी खूप सुंदर व्हिडिओ बनवला होता, गुजराती आणि मारवाडी लोक श्रीमंत का आहे. तर ती जी पॉलिसी आहे, आता पुन्हा परत एकदा सांगतो की आपण ज्या जुन्या समजुतीत आहोत ना, आपल्याला काय काय शिकवलं? मराठी माणूस धंदा करू शकत नाही, मराठी माणूस खेकड्यासारखा एकमेकाचे पाय ओढतो, मराठी माणूस एकमेकाला वर जाऊ देत नाही. हे आपल्याला का आणि कुणी शिकवलं ते मला आजपर्यंत कळलेलं नाही. ह्या सगळ्या गैरसमजुती आहेत आणि जेवढ्या गैरसमजुती आपण पाळलेल्या आहेत, तुम्ही जर नीट बघितलं असेल तर अनेक मराठी उद्योजक आहेत मोठे मोठे, अनेक. बिर्लातनच ओळखतो आपण, त्यांना ओळखत पण नाही. तुम्हाला जर आज मी सगळ्यांना विचारलं प्रसिद्ध मराठी उद्योजकांची नावं सांगा, कोणी सांगेल का आज? थोडस किर्लोस्कर आहेत, कॅम्पकर आहेत, त्यानंतर एशियन पेंट्स नाही, एशियन पेंट हे गुजराती माणसाचं.
कॅमल कंपनी कोणाची आहे? कॅमल कॅमल आपली मराठी माणसाचीच आहे इथले, हा पालघरकडच्या. आता जो पालघर दांडेकर दांडेकर येस येस. हा. आपल्याला हे शिकवलंच नाही, आपल्याला असं उलट शिकवलंय सगळं. आणि म्हणून मी म्हणतो की अभ्यासातून श्रीमंत होता येतं. याचा अर्थ असा आहे की आपण नीट अभ्यास केला पाहिजे. अरे किती मराठी माणसं आहेत ज्यांनी, म्हणजे काय आता सचिन तेंडुलकरच्या श्रीमंतीबद्दल काय बोलणार तुम्ही? लता मंगेशकर श्रीमंत नाही आहे का? उद्योजक तर तुम्हाला मी इतके दाखवेन, पण आम्हाला माहिती नाहीत ना. मराठी शास्त्रज्ञ किती आहेत, पण आम्ही त्या न्यूनगंडातून जोपर्यंत बाहेर पडत नाही की मराठी माणूस असं करतो, मराठी माणूस तसं करतो, मराठी, हे आपल्यावर कुणीतरी लादलंय. पहिलं जर तुम्हाला काही करायचं असेल तर पहिली पाटी कोरी करा. मी आज तुम्हाला शेवट करताना सांगतो, कारण मला वाटतं 12 मिनिटं राहिले. पहिली पाटी कोरी करायला शिका. आपल्या पाठीवर काहीतरी अनेक लिहिलेलं असतं. आता जसं मॅडमने विचारलं की गुजरातेत असं होतं, मग आपल्याकडे का नाही होत? आपण सुरुवात करूया ना, सुरुवात तर करा. विचारतो, IAS IPS होणं ओके, पण सर्वात जास्त IAS IPS कुठून येतात? बिहार, बरोबर ना, UP. आजही नावं सांगा मला, महाराष्ट्रातले किती मोठे IPS ऑफिसर. हे झालं पाहिजे, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्याच्यामध्ये जीव ओतत नाही. हा करतोय म्हणून मला करायचंय, तो करतोय म्हणून मला करायचं, असं नाही करत ना. एकदा ठरवलं तुम्ही की मला IPS ऑफिसर व्हायचंच आहे, IAS ऑफिसर व्हायचंच आहे, मग त्याच्यासाठी लागणारं योगदान ते तुम्हाला देता आलं पाहिजे. आणि मुळात का व्हायचं आहे हे पहिलं ठरवता आलं पाहिजे. आपल्याकडे काही निश्चित नसतं की मला का व्हायचंय, कशासाठी व्हायचंय, तिथे जाऊन काय मला म्हणजे भरपूर काही गोष्टी करायच्या, जगाचं कल्याण करायचं आहे की भरपूर पैसे कमवायचे. त्यामुळे पहिली गोष्ट आपण अभ्यासातून एवढंच शिकलं पाहिजे की मला जर पैसा कमवायचा असेल तर मला विविध गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. IAS होणं चांगलंच आहे, IPS होणं चांगलंच आहे, सगळ्या गोष्टी छान आहेत. हॅलो, हा सर, बोला बोला, येत ऐकायला. तर ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, पण तेवढी जिद्द पाहिजे ना. आता मगाशी मी व्यापाऱ्यांची नावं विचारली. मी IAS ऑफिसर सर्वात मोठे कोण? IFS ऑफिसर किती जणांना माहिती आहे? कोण आहेत आपल्याकडे IFS? निरुपमा राव आहेत भारताचे फॉरेन सर्व्हिसेस. हा, निरुपमा राव भारताचे फॉरेन मिनिस्टर आहेत. येस. तर ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, पण त्यासाठी लागणारी जिद्द, ती चिकाटी म्हणतात त्याला, परिश्रम. कालच मला कोणीतरी विचारलं होतं की अभ्यास करणं आवश्यक आहे का? होय, अभ्यास एक शक्ती आहे, असंच आपलं ते ग्रुपचं नाव आहे. अभ्यासाशिवाय काहीही शक्य नाही, काहीही. तुम्ही कितीही काही करा, पण अभ्यास हा हवाच. फक्त अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकांचं वाचन नव्हे. अभ्यास म्हणजे काय आजूबाजूला घडतंय, काय घडलेलं आहे, काय घडणार आहे भविष्यामध्ये, याचा अभ्यास करणं, त्याला अभ्यास म्हणतात. अभ्यास म्हणजे नुसतं कोणीतरी काहीतरी लिहिलं, ते वाचलं, त्याच्यावरती प्रश्नोत्तर दिलं, याला अभ्यास म्हणायचं नाही. बोला सर, आता वेळ कमी राहिलाय, समारोप. सध्याची न्यूज एक आहे की किशोर यादव म्हणून एक व्यक्ती आहे जी राजकारणामध्ये बरीच वर्ष झालं काम करते. त्याला बहुतेक पार्टीज, म्हणजे 2014चं मोदींचं इलेक्शन होतं तेव्हा बीजेपीने हायर केला होता की बाबा आम्हाला कसं जिंकून देता येईल ते. 2019ला आणि आता 2021चे जे बंगालची निवडणूक झाली, त्यानंतर कर्नाटक झाली, म्हणजे या एका व्यक्तीच्या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा त्याच्या रणनीतीमध्ये इतकी ताकद आहे की तो येणाऱ्या पार्ट्यांना सुद्धा म्हणतो, सर तुमचं माईक त्यातून डबल आवाज येत राहतो. या थँक्यू. तर होतं काय की एवढं सगळं त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्या ब्रेनमध्ये, राजकारणी, समाजकारण, अर्थकारण, एकूणच सगळ्या पार्टी, पक्ष, माणसं यांचं ज्ञान आहे की त्या ज्ञानाच्या मुळे त्या व्यक्तीला सगळ्या पक्ष मला मदत कर निवडणुकीसाठी
यासाठी प्रयत्न करतात. दस्तुरखुद्द शरद पवारांनी सुद्धा 3 तास त्यांची महाराष्ट्रामध्ये मुंबईत भेट घेतली. आता दिल्लीला सगळ्या पार्टींच्या आज बैठक आहे. म्हणजे अभ्यास हा उद्योग क्षेत्रासाठी जसा असतो, परीक्षेत पास होण्यासाठी जसा असतो, तसाच तो अभ्यास हा राजकारणामध्ये निवडून येण्यासाठी असतो. आता राजकारणामधला अभ्यास बऱ्याच जणांना गलिच्छ वाटतो, पण मला सांगा, शिवाजी महाराजांनी राज्य केलं, औरंगजेबाने राज्य केलं, टिपू सुलताननी राज्य केलं किंवा ब्रिटिशांनी राज्य केलं, एका नवख्या मुलकावरती जाऊन आक्रमण करायचं, ज्यांची संस्कृती, भाषा, भौगोलिक परिस्थिती सगळं वेगळं आहे, त्या ब्रिटिशांनी सुद्धा त्यांच्या देशाला जी समृद्धी आज दिसतीये, मग ती विविध क्षेत्रातील, एक लक्षात घ्या, जिथे पैसा असतो ना आणि ज्या देशाला श्रीमंती असते आर्थिक बाबतीत, त्याच ठिकाणी कला, कुसर, नृत्य या सगळ्या ज्या कला आहेत त्या बहरतात. पण जिथं खायचे वांदे आहेत तिथं कुठली आवड माणसाला जपता येत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं नृत्य, गायन, चित्रकला, पेंटिंग, वाचन किंवा त्याला लोकांना भेटायचं या गोष्टी साधता येत नाही. त्यामुळे आर्थिक बाजू जेवढी मजबूत ठेवाल तेवढं तुमचा जो जीवनाच्या इतर जे तुम्हाला गोष्टी करायच्या त्यासाठी तुम्हाला वेळ, मानसिकता आणि ती आवश्यक असणारी ज्याला म्हणतो की परिस्थिती तुम्हाला लाभते. आज ब्रिटन, युरोपमध्ये मूवी एवढे दर्जेदार येतात किंवा अमेरिकेमध्ये, त्याचं कारण काय, त्या देशामध्ये इतकी आर्थिक सक्षमता आहे की लोक तो मूवी बघू शकतात. डिस्कवरी, त्यांचे सगळेच शोध तिकडेच का लागतात बरं? भारतातला सगळा चांगला ब्रेन तिकडे जातो. का जातो? IITs असतील, IIMs असतील, कारण त्यांच्याकडे तिथे पैसा आहे आणि तो तिथे उपलब्ध आहे. म्हणजे एक प्रकारे आर्थिक सक्षमता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनामध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळत नाहीत. त्यामुळे अभ्यास हा गरजेचा आहे. फक्त अभ्यास पुस्तकी असतो का? पुस्तकी अगदी स्पर्धा परीक्षेला गेला तरी पुस्तकातला अभ्यास आहे, पण ॲक्च्युली तो आजूबाजूला जी परिस्थिती घडतीये त्याचा तो अभ्यास आहे. तुम्ही विज्ञानात जा, कोविड-19वरती ज्या लसी उपलब्ध झालेल्या आहेत, फायझर सारख्या कंपन्या असतील, ॲक्च्युली एक प्रकारचं रॅकेट आहे, असं तो भाग वेगळा आहे, परंतु त्या कंपन्यांचा अभ्यास आहे आणि म्हणून त्यांनी असे काही शास्त्रज्ञ हायर केलेत, त्यांना आपल्याकडे नोकरी दिली आहे आणि त्याच्यामुळे या कोरोनासारख्या आजार आल्याबरोबर त्याच्यावरती लसी उपलब्ध होत आहेत आणि त्या विक्रीतून त्या कंपन्या आहेत त्या श्रीमंत होत आहेत. म्हणजे अभ्यासातून श्रीमंत होता येतं. शास्त्रज्ञ श्रीमंत झाले. एशियन पेंट्स या कलरची टेक्नॉलॉजीचा ज्याने शोध लावला, आपण सगळ्यांनी बघतो, त्यांनी सुद्धा अभ्यासच केला. रंगांचं ज्ञान, भिंतींचं ज्ञान, भिंतीवरती असणारा प्लास्टर, सिमेंट यांचं ज्ञान, आणि त्यातून तो श्रीमंत झाला. वॉरेन बफेट्स किंवा बिलगेट्स घ्या, बिलगेट्सला तर शाळेमध्ये विषय, भाषा येतच नव्हती, बोलायला त्याला जमतच नव्हतं, वेगळा आंधळा कसाही राहायचा, पण त्याला कोडिंग जमायचं आणि त्या कोडिंगवरती त्याने विंडोजची प्रणाली विकसित केली आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो जगातला श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. धीरूभाई अंबानींचा मुलगा मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी या दोघांमध्ये फरक हा आहे की अनिल अंबानी कुठलीही मीटिंग 1 तासाभरापेक्षा जास्त घेत नाही, पण मुकेश अंबानी मात्र कोणतीही मीटिंग घेतली ना तो 3 तास ते 5 तास सलग एकाच विषयावरती तज्ज्ञ मंडळींची चर्चा, विचर्चा, त्याच्यानंतर निर्णय या गोष्टी करतो आणि त्यामुळे मुकेश अंबानी सगळ्या त्यांच्या व्यवसायातल्या बारीक सारीक गोष्टींची वित्तम बातमी ते घेतात. याचा अर्थ ते अभ्यास करतात. दिवसभर त्यांच्या 5-5 तासाच्या मीटिंग ते अटेंड करतात एकाच प्रोजेक्टवरती. बरेच जण इतर लोक कंटाळतात पण ते मात्र कंटाळत नाहीत आणि मग त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो बरोबर येतो. म्हणजे व्यवसाय करायला किंवा वाढीसाठी सुद्धा अभ्यास आवश्यक असतो. हाती त्यांनी जी माणसं ठेवली त्यातून सुद्धा त्यांनी श्रीमंती आली. अनिल अंबानी मात्र त्या पद्धतीचा अभ्यास करत नव्हता आणि त्याच्यामुळेच तो बँकरप्ट झाला. अशा प्रकारे आपण ताजी उदाहरणं मागील वर्षी बघितली आणि भावाने सहज खुश झाला. म्हणजे भाऊ आता अडचणीत आला अनिल अंबानी, म्हणून मुकेश अंबानी सहज एका चेकवर सही केली आणि ती रक्कम होती 500 करोड रुपयाची. सो 500 करोड रुपये भावाला देण्या इतपत ज्याला म्हणतो की दानत श्रीमंती ते अभ्यासातूनच येत असते, हे सुद्धा समजून घ्यायला आपण हवं. एखाद्या मित्राला केटी लागली आणि त्याला केटीतून सॉल्व्ह करायचं असेल, इंजिनियर असेल, मेडिकल असेल किंवा फार्मा, BA, BCom, BSc, तर आपल्याला आपल्या त्या ज्ञानाची श्रीमंती असावी लागते की आपण आपल्या मित्राला अभ्यास कसा करायचा हे शिकून त्याला ते विषयातली खाचखळगा साध्या भाषेत समजून सांगून त्याला आपण पास करू शकतो, जे की शिक्षक मंडळी करतात. सो अभ्यास खरंच गरजेचा आहे. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर प्लीज विचारा. अन्यथा आय थिंक 3 मिनटं बाकी आहे. आपण हे सेशन इथंच वाइंड अप करूया आणि सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये ही व्हिडिओ मालिका, आपली संवाद मालिका ज्याला आपण म्हणतो, वेबिनार, जे पूर्वी आमच्याकडे ऑफलाईन सुरू होतं मागील लॉकडाऊनच्या आधी, दररोज चालायचे
आता इथे त्या ऑनलाईन वेबिनार स्वरूपात चालतात। मी विनंती करेल की जे नवीन मंडळी आहेत, जसं की पूनम काटकर आहेत किंवा हवॉक गेमिंग नावाचे जे व्यक्ती आहेत, सो त्यांनी इथे आपल्या मेसेज बॉक्समध्ये एक लिंक आलेली आहे व्हॉट्सअपची, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि तिथे तुम्हाला या लिंक आणि रेग्युलर लेक्चरच्या लिंक याच राहतात, एवढं फक्त लक्षात ठेवा। आणि आपल्या ग्रुपवरती जर तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला अभ्यासासंदर्भात आणखीनही बऱ्याचशा काही ज्या व्याख्यानमाला नियमितपणे चालतात त्या इथे ऐकायला मिळतील आणि त्यातून तुमच्या जीवनाचा विकास करा। माझी एवढीच विनंती राहील की तुम्ही सर्वांनी रेग्युलर उपस्थित राहा। आज विचारले काहींनी प्रश्न, काल काहींनी विचारले, उद्या मात्र तुम्ही सगळ्यांनी तुमच्या प्रश्नासहित, उद्या म्हणजे सोमवारी तुम्ही तुमच्या प्रश्नासहित हजर व्हा आणि हवे ते प्रश्न अभ्यासासंदर्भातले तुमच्या मानसिकता असतील किंवा अन्य काही वेळेचं नियोजन कसं करावं, श्रीमंत कसं व्हावं किंवा अभ्यासासंदर्भात काहीही प्रश्न असो तुमचे ते विचारा। ते कौशल्याचे प्रश्न असतील याच्यावरती भर द्या। इतिहास, भूगोल, अकाउंट्स, फायनान्स, मेडिकल इंजिनिअरिंग हे विषय झाले, आम्ही म्हणतो अभ्यासाचं कौशल्य विकसित करायचं आहे ना, तर त्याचे प्रश्न तुम्ही विचारू शकता। तुर्तास इतकंच, आपण आज इथे भेटूया आणि नवीन मंडळींना विनंती करेल की हे जे व्हिडिओज आहेत त्याचं रेकॉर्डेड आपल्या लीडर IAS या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा उपलब्ध होईल आणि तिथूनही तुम्ही ते आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना पण शेअर करा। आणि अभ्यासाची ही लोकसहभागाची चळवळ आहे, तो जो आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे अभ्यास एक शक्ती, या ग्रुपची लिंक तुम्ही तुमच्या मित्रमंडळींपर्यंत जरूर पोचवा आणि या अभ्यास चळवळीतून एक देश चळवळ उभी राहील आणि तुमचा श्रीमंतीचा मार्ग हा अभ्यासातून जातो, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा। आपण थांबूया इथे।